यानंतर मुंबईतली एक धक्कादायक बातमी आहे। मुंबईतल्या लोकलनं प्रवास करताना भांडणं, त्यातून होणारी मारहाण हे बाब आता सध्या गंभीर बनत चाललेली आहे। मालाडमध्ये एका प्रवाशाच्या हल्ल्यामध्ये प्रोफेसरच्या मृत्यूनंतर वांद्रे रेल्वे स्थानकात एकानं दगड फेकल्यानं एका निरपराध प्रवाशाचा डोळा कायमचा निकामी झालाय। लोकलमध्ये दोघांचं कडाक्याचं भांडण। भांडणानंतर आरोपीनं दगड भिरकावला। दोघांच्या भांडणात निरपराधानं डोळा गमावला। अरे धक्का काय देतोय? या तक्रारीच्या सुरातून लोकलमध्ये सुरू झालेलं शाब्दिक भांडण अनेकदा मारहाणीपर्यंत जातं। ट्रेनमधली गर्दी दिवसेंदिवस वाढते, त्यामुळे भांडणं सुद्धा नित्याचीच झाली आहेत। आता मात्र या भांडणानं सर्वांनीच धसका घेतलाय। वांद्रे रेल्वे स्थानकावर नुकतीच एक घटना घडली। दोन प्रवाशांमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण झालं, मात्र त्यामुळे एका निरपराध प्रवाशाचं मात्र जन्माचं नुकसान झालंय। त्यानं आपला डोळा कायमचा गमावलाय। बँड्रा स्टेशन आला, एका माणसाचं आणि कोणाचं तरी त्याच्या अगोदर भांडणं झालं असणार गाडीमध्ये, दोघं जणांचं कोणतं तरी। बँड्रा स्टेशन आलं की त्यात एका माणसाने ट्रॅकवर उतरला, तिकडनं त्याने दगड घेतले आणि आतमध्ये येऊन दगडफेक केली। त्याचं भांडणं त्याला तर काय कोणाला काय झालं नाही, तो दगड माझ्या डोळ्याला लागला, माझा पूर्ण डोळा फुटला। जागेवरून दोन प्रवाशांमध्ये झुंपली होती, त्यातल्या एकानं दुसऱ्याला मारण्याची धमकी दिली। वांद्रे रेल्वे स्थानक येताच त्यातला धमकी देणारा प्रवासी उतरला आणि त्यानं रुळावर उतरून एक दगड भांडण झालेल्या प्रवाशाच्या दिशेनं भिरकावला, मात्र तो ट्रेनला लागला। लगेच त्यानं दुसरा दगड उचलून तो लोकलच्या डब्यात फेकला, मात्र भांडण झालेल्या व्यक्तीला तो दगड न लागता निरपराध निशांत खत्रीला लागला। गंभीर बाब म्हणजे डोळ्यातून रक्ताची धार येत असतानाही कुणीही त्यांच्या मदतीला धावून आलं नाही। उलट त्यांनीच चालत्या ट्रेनमधून उडी मारून स्टेशन मास्टरचं कार्यालय गाठलं, पण तिथेही 45 मिनिटं त्यांना वाट पाहावी लागली। निशांत यांना रुग्णालयात नेलं, मात्र दगड लागल्यामुळे डोळा कायमचा निकामी झाल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं। हे कळताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या निशांत यांच्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला। ये आरोपी जो है वो तुरंत ये अपराध करके वहां से प्लेटफॉर्म नंबर 7 से विरार की तरफ जाने वाली ट्रेन में बैठ के भाग गया था। ये हमें सीसीटीवी में देख लिया था। उसको पकड़ने के लिए हमने हमारा जो बांद्रा पुलिस स्टेशन का जो डीबी स्टाफ है, डिटेक्शन ब्रांच, और उनके पीएसआई बच्चाओं, इनको तुरंत वो आरोपी पकड़ने के लिए हमने काम पे लगा दिया गया था। और तकरीबन 24 घंटे के अंदर ये जो वेस्टर्न रेलवे में जो कैमरे लगे हुए हैं, ये कैमरा की सहायता से और हमारा थोड़ा सा गोपनीय जो खबरें रहते हैं उनकी मदद से 24 घंटे के अंदर उस आरोपी को हमने अरेस्ट कर दिया है। गुन्हा दाखल झाला खरा, पण त्यानं गमावलेला डोळा परत थोडीच मिळणार आहे। काही दिवसांपूर्वी मालाड रेल्वे स्थानकात असाच वाद झाला होता। त्यावेळी एकानं चिमट्यानं हल्ला केल्यामुळे एका प्रोफेसरचा जीव गेला होता। आता पुन्हा संतापाच्या भरात फेकलेल्या दगडामुळे निरपराधाचा डोळा फुटला। या घटना थांबायला हव्यात। खरं तर मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वेतूनच नव्हे तर इतर वेळी सुद्धा गर्दीच्या ठिकाणी जेव्हा आपण असतो तेव्हा काही गोष्टी आपण अवलंबल्या पाहिजेत। जर कुणाचं भांडण झालं तर त्यांच्यातला वाद विकोपाला जाण्यापूर्वी आजूबाजूच्या काही जणांनी मध्यस्थी करून तो मिटवायला हवा। एखादा ऐकत नसेल तर किमान पोलिसांना कळवावं। एखाद्या वेळी समोरचा विनाकारण भांडत असेल तर दुसऱ्यानं थोडं नमतं घ्यावं। आपला संयम प्रत्येकानं टिकवून ठेवावा, तरच काही प्रमाणात या अशा घटना आपल्याला टाळता येतील। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।